आज होती आमच्या गावांची जत्रा. मी माझ्या जुन्या व्हिडिओज बघत असताना त्यांना बरेच कमेंट आलेल्या ना, मला मेसेज पण यायचं का दीदी आपले भाषण व्हिडिओ बनव. तर आजची व्हिडिओ खास आपल्या आगरी भाषेन. तर आज सकाळी नाश्त्याला आणला तर प्रशांत कॉर्नर मधला यो सँडविच ढोकला तो खाला ना, मग आम्ही निघलो गावदेवीच्या मंदिरात पाया पराला जायला. आणि गावानच दुकान तिशा देवीची ओटी भरायला प्रत्येकीने साऱ्या घेतल्या. मग ओटीचा सामान घेतला ना, आम्ही मंदिरात आलो. जत्रा तर मंदिरात पाया पराला बरीच गर्दी होती, पण आमचं दर्शन जाम भारी झालं. मस्त फोटो बिटो करलं. मग आम्ही तिशा निघलो. नाही ते खापरीवाली होती तर माझ्या दिदी सवयी भाकरी बुजायला ती बोल्या खापऱ्या घेतल्या ना, चिकन मटन बनवायला या हंड्या घेतल्या ना. मग आम्ही आलो घरात. तर घरात दुपारच्या जेवणात होता पुलाव भात, त्याच्यासोबत छोलेची भाजी ना, हे फोपीस तळलं तर ना, मोतीचूर लाडू आणलं तर मग ते खाल्लं ना. संध्याकाळी भूक लागली तिथे दाबेली खाली ना. मग तयारी बियारी करून सगळ्या गेलो जत्रन. मग जत्रन आल्या सगळ्या नांदी आलो जावाला जाम गर्दी होती, बऱ्याच लाईनी लागलेल्या. पण आपल्याच गावची जत्रा त्याची मला दरवर्षी आपल्याला डायरेक्ट एंट्री असतं ना. आवरी पब्लिक असून पण जेवणान बघा कवरा आयटम ठेवला ना. जेवणांचं सगळं पदार्थ चवीला जामच भारी होतं. मग सगळ्या मस्त जेवून घेतला नाही. आमचा जिशू बघा कवाच स्वतःच्या हाताने जेवत नाही ना. मग जेवल्यावर मस्त थंड ताक पिला ना. मग आलो जत्रन काही बी जायला. तर अंडी घेतली जत्रणची शेव ना. मग या मातीच्या जात चुली उकली होत्या मग त्या पण घेतल्या नाही. जत्रांचा लोणचा मला जाम पट्ट तो घेतला ना. मग जिशानला पालण्यान बसवला, त्याला पालण्यान बसवला ना. मग ऑर्केस्ट्रा बघायला. ही हर्षिका बघा तिने केसा कवरी भारी उकलली, ती 3 शेंड्या बनल्या त्या. मग ऑर्केस्ट्रा बघला ना. जत्रा खपल्यावर सगळे निघलो घरा यायला.